तर आज आहे महाशिवरात्री. घरचे देवाचे दर्शन घेतले आणि आम्ही निघालो मार्कंड्यात जायला. आणि आमच्या घरी आले आहे प्रमोद भाऊ यांची गाडी घेऊन. आणि प्रमोद भाऊ सोबत आता आम्ही अनुरागजी, अमितजी, प्रमोदजी आणि पुन्हा प्रमोदजी आम्ही निघलो मार्कंड्या दिशेला. हा शिरपूरला लोक पैदल जातात, पैदलवारी आहे शिरपूर दर्शनासाठी. तिथून आम्ही आलो चंद्रपूरला. आय लव चंद्रपूर पाहायला आणि निघलो आम्ही मूलच्या दिशेने. आणि वाटेत आम्हाला लागली भूक, तर आम्ही नाश्ता करायला थांबलो चिंचपल्ली इथे. चिंचपल्लीला नाश्ता केला आणि आमचे प्रमोद भाऊ स्टाईलमध्ये गाडी काढतात. तिथून आम्ही आलो अजयपूरला. अजयपूरला झोपला मारुती हे प्रसिद्ध देवस्थान आहे. तिथं आम्हाला दिसला वाघ, तो पण नकली. नंतर आम्ही वानराचे दर्शन घेतले आणि नंतर आम्ही झोपला मारुतीचे दर्शन घेतले. खूप मनमोहक मूर्ती आणि भक्तिमय वातावरण होते इथे. तिथून आम्ही निघालो मार्कंड्याच्या दिशेने. मार्कंड्याच्या दिशेने जाताना खूप ट्रॅफिक होती आणि नंतर आम्ही मूलला पोहोचलो. मूलमधून मग आम्ही निघालो मार्कंड्याकडे. मार्कंड्याला पुष्कळशा गाड्या दूरून लोक येत होतात. नंतर खूप गर्दी दिसली. गर्दीमध्ये आम्ही मग समोर वाट करत गेलो. नंतर आम्ही पहिले गेलो नदीकडे. तिथं स्नान करण्यासाठी आम्ही स्नान केले तिथे. फक्त तुम्हाला तिथे दाखवू शकत नाही. तिथून आम्ही स्नान करून निघलो मंदिराच्या दिशेने. इथे खूप वर्दळ होती. खूप दुरून भक्त इथं येतात. मार्कंडा हे खूप जुनं हेमाडपंथी मंदिर आहे. तिथून आम्ही मग आमचे प्रमोद भाऊ मार्गदर्शक समोर चालले. आम्ही त्यांच्या पाठीमागे. गर्दीमध्ये किती खूप लाईन होती. दुरून लोक येत होते. या गर्दीमध्ये आम्ही वाट काढत आम्ही आमचा दर्शनाचा नंबर लावला. खूप गर्मी होती, त्यामुळे दुपट्टा वगैरे सगळं सोबत घेऊन आलो. तिथून मग आम्ही मार्कंडा दर्शन करून निघलो चिमूरकडे. चिमूरला जात असताना मधामध्ये खूप मनमोहक दृश्य दिसले. मग नंतर पोहोचलो आम्ही चिमूरला पोहोचल्यावर आमचे मित्रमंडळी चहा घेण्यासाठी थांबले. आणि त्याच्यामध्ये मग आमचे अनुराग भैया काय म्हणाले पहा. मग आम्ही चाय बिस्किट खाल्लं आणि निघलो. आणि मग चिमूरला आम्हाला दिसले बालाजी मंदिर. मग आम्ही बालाजी मंदिरामध्ये गेलो. तिथे दर्शन घेतले. तिथे गर्दी होती. लाईनमध्ये लागून आम्ही दर्शन घेतले. त्यानंतर मनमोहक दृश्य आहे मंदिरामध्ये खूप छान व्यवस्था होती, साफसफाई वगैरे सगळं. तिथून निघलो आम्ही. पोहोचलो मग शेगावला, चिमूर शेगाव. तिथं प्रमोद भाऊ आमचे ड्रायव्हर जे होते ते चाय घ्यायला गेले. आम्ही खाल्ली गुपचूप पाणीपुरी. तिथून निघलो आम्ही मग भटाडा खूप प्रसिद्ध हेमाडपंथी शिव मंदिर आहे. भटाड्याला पोहोचल्यावर रात्र झाली आम्हाला. तिथे खूप गर्दी होती, खूप भक्तिमय वातावरण आणि खूप दुरून भक्त आले होते. मस्त मनमोहक मंदिर. आणि तिथून दर्शन घेऊन आम्ही निघलो वणीसाठी. धन्यवाद.